डिसेंबरच्या सुरुवातीस झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढायला लागला. गेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. पुणे, मराठवाडा, विदर्भ सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा घसरलाय. पुढील काही दिवसात राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चला तर जाणून घेऊ पुढील 24 तासात राज्यात तापमान व हवामानाची स्थिती कशी राहील. 13 डिसेंबरला राज्यात हवामान कोरडे असणार आहे. कुठलीही पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश असेल तर काही ठिकाणी अंशतः फक्त ढगाळ आकाश असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 13 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. 2 दिवस आधी मुंबईतील किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत होती. आता मात्र मुंबईतील किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झालेली दिसून येत आहे. 13 डिसेंबरला पुण्यामध्ये धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 11 डिसेंबरला पुण्यातील किमान तापमानात घट होऊन ते 9 अंशावर आले होते. आता त्यात 2 ते 3 अंशांनी वाढ झालेली दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके असेल. छत्रपती संभाजीनगरमधील किमान तापमान काही दिवस स्थिर असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यात गारठा वाढलाय. पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूरमध्ये 13 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे. तेथील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. विदर्भात थंडीचा जोर जास्त वाढलेला दिसून येत आहे. सर्वच जिल्ह्यातील किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसवर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 13 डिसेंबरला नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तेथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असणार आहे. नाशिकमधील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवसात नाशिकमध्ये थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भासह मराठवाडा आणि नाशिकमधील किमान तापमानात सर्वाधिक घट झालेली दिसून येत आहे. पुढील काही दिवसात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांनी आता आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तर हा होता राज्यभरातील तापमान आणि हवामानाचा आढावा.